तुमच्या समोर तुम्हाला अशी वागणूक दिलं, तुम्ही एखादी मागणी करणं आता या मंडप मध्ये, आणि मी तुमच्या समोर तुम्ही एक मागणी केली आणि मी खुनशीनं दुसराच बोललोय, तुमच्या मन दुखत असते. मागणी आमची, रात्रंदिवस जीव जाळतोय समाज, करोडो समाज रस्त्यावर, आणि तुम्ही 29 जाती आरक्षणात घालता आणि मराठ्याला देत नाही. याचा अर्थ होतो हे खुन्नस मी नाही देत मराठ्याला. तुमच्या नाकावर टिचून मी 29 जाती आरक्षणात घातल्या नाही देत मराठ्याला, याचा अर्थ हे होतोय. आणि मग ही भूमिका आता मान्य नाही. आजचे दिवसच तुम्हाला प्रेमानं विनंती करून सांगतो, आणखीन आज आणि उद्याचा दिवस तुमच्या हातात आहे. आम्हाला मुंबईला यायचं नाही. आम्हाला काय करायचं मुंबईला आरक्षणाची अंमलबजावणी केल्यावर? आम्हाला काय काय गरज काय पडली मुंबईला जायची? गरज नाही आम्हाला. तुम्ही आमची मागण्या येतात त्या देऊन टाका. इथं बसलेला सगळा वारकरी संप्रदायाचा महंत बसलेत. मला प्रामाणिकपणानं सांगा, तुमची जर गावात एखाद्या बांधवाची जमीन 7/12 आहे तर तुम्ही कसं काय देणार नाहीत? मग आडमुठं कोण? म्हणून आज आणि उद्या हातात आहे. आणखीनही फडणवीस साहेबाला संधीचं सोनं करा. उलट तुम्हाला वाटतं ओबीसी तुमचे तर मराठे तुमचे होतील. आम्हाला काय घेणं पडलंय राजकारणाचं? पण तुम्ही नाही दिलं तर तुम्हाला शेवटचं सांगतो, मी सरकार सुद्धा उचलून टाकू शकतो. तुम्हाला वाटण काय आहे काय नाही. मी माझ्या समाजाच्या लेकराचं रडणं बघितलंय, वेदना बघितल्यात, माझ्या जातीचे हाल मी बघितले. मी सोडित नसतो. मग मी जर एकदा 10 वाजता 27 ला अंतरवाली सोडली तर मी मंत्र्याचं कोणाचंच ऐकत नसतो. मग कारण मराठ्यांना सांगतो आणि महंताला विशेष करून सांगतो, तुमच्या हातावरती आमचं राज्य आहे, तुमच्या विचारावर आमचं राज्य आहे. वारकरी संप्रदायाचे आम्ही भक्त आहेत. मी आडमुठा नाहीये. मी माझ्या लेकरासाठी झुंजतोय गरीबाच्या. आणि ते जर आडमुठापणा करत असलेत तर दोष कुणाला द्यायचा ते तुम्ही ठरवा. तुम्हाला मुद्दाम बोलवलंय. दोष कुणाला द्यायचा, मला का माझ्या समाजाला का सरकारला? मागणी आजची नाही, ते पण तुमच्या कानावरती टाकून ठेवतो. आणि फडणवीस साहेब तुम्हालाही सांगतो आणि मुंबईकरांसाठी सुद्धा सांगतो, तारीख डिक्लेअर केलेली याच पत्रकार बांधवाच्या समक्ष केलेली 4 महिन्यापूर्वी. 4 महिन्यात काय हालचाली केल्या? काहीच नाही. मग आडमुठं कोण? माझं असून माझ्या मराठ्यांच्या पोरं मेलेले मी कसं काय बघायचे? मी कोणता क्षेत्रीय मराठा आहे? मग लेकराच्या धडाधडी मुर्दे पडायला लागलेत, सरकार पाडायला लागलंय. मग मी कसं काय शांत बसणार? म्हणून